मंगळवार दिनांक 31/12/2024 रोजी मराठी पौष महिना प्रारंभ होत आहे. याबाबत अनेक समज व गैरसमज आहेत. हा महिना शुभ की अशुभ हे या मी व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार, मी श्री स्वामी समर्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. वर्षातील 12 महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत. इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात, तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत. इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे. तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का, याचा घेतलेला हा धांडोळा. चैत्र माह वर्षारंभातील 10वा महिना, तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैश आणि सहस्य अशी 2 नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडामास म्हणतात, तसं याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितली आहेत. ती अशी: पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो, म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव शारदीय नवरात्री उत्सवासारखा असतो, म्हणजेच शाकंभरी नवरात्र. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रीत्यर्थ स्नान, जप, होम, तर्पण व ब्राह्मण भोजन करावं. पौष अमावस्येला अंत्योदय पर्व आला असता स्नानदानादी धर्मकृत्य करावी. शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी. पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पिठाची करावी. व्रतानिमित्त 8 कुमारिकांना भोजन घालावं. महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं. रवी धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो. या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अनहिक उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात. वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवी धनुत असतात. विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते. मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडाही सर्व शुभ कार्यांसाठी वर्ज्य नसतो. पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये. सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घर खरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत. काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्रस्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे. जसे चित्रावरून चैत्र, विशाखावरून वैशाख इत्यादी.
आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात. त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते. त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो. पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे, म्हणून ती पाळावी, कारण शास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रूढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेड्यांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं हे काही खरं नाही. आयुष्य मुळात छोटं आहे. खुळचट कल्पनांच्या नादी लागून 1 महिना वाया कशाला घालवायचा. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तू घे. स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यांना मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. समाजातील खोट्या राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून सावध व दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.